मनसेच्या 18व्या वर्धापन दिनासाठी राज ठाकरे हे हॉटेलमधून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे दादासाहेब गायकवाड सभागृहात पोहोचतील। तिथेच राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मनसे युतीत लढणार की स्वबळावर याबाबत आज राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसैनिकांसह संपूर्ण राज्यातल्या राजकारण्यांचंही लक्ष आहे। राज ठाकरे रवाना झाले आहेत सभागृहाकडे, जिथे मनसेचा हा मेळावा होतोय वर्धापन दिनानिमित्त आणि याच मनसेच्या मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलतायत। संपलेला पक्ष आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नेमक्या काय अपेक्षा आहेत मनसैनिकांच्या आणि काय वातावरण बघायला मिळतंय तिथं? सौरभ, आपण जर बघितलं तर एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता। 3 आमदार 40 नगरसेवक या नाशिकने मनसेला निवडून दिलेले होते। राज ठाकरेंवरती खरं तर मोठा विश्वास नाशिककरांनी दाखवला होता आणि आपण आता बघत आहोत की याच नाशिकमध्ये आता पुन्हा एकदा मनसेचा वर्धापन दिन जो आहे तो आता पार पडतोय। अगदी 1 मिनिटामध्ये राज ठाकरे हे दादासाहेब गायकवाड सभागृहाकडे जिथे हा मेळावा पार पडणार आहे तिथे पोहोचतायत। समोर आपण हा ताफा बघत आहोत। राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे या देखील सहभागी आहेत आणि आता दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या दिशेने तो जाऊन पोहोचलेला आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षातली जर मनसेची स्थिती बघितली तर मनसेला चांगले दिवस नाही आहेत। अनेक जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळींनी मनसेला रामराम ठोकलेला आहे। त्यामुळे आता आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासूनच राज ठाकरेंच्या महायुतीसोबतच्या नेत्यांसोबत भेटीगाठी या होत आहेत, चर्चा या सुरू आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता राज ठाकरे आज नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय वर्तुळाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंच्या आजच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अनेक म्हणजे आता आपण जर बघितलं तर मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, या सर्वांनी खरं तर बोलून देखील दाखवलंय की यापुढे सत्तेच्या दिशेने आमची वाटचाल असणार आहे असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्यच केलेलं आहे। आपण समोर बघत आहोत राज ठाकरे हे दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे। कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। राज ठाकरे हे स्वागत स्वीकारत आता दादासाहेब गायकवाड हॉलमध्ये आता सध्या पोहोचत आहेत। तिथे मध्ये आपण जर बाळा नांदगावकर इकडे राज ठाकरेंचं आगमन हे झालेलं आहे। राज ठाकरेंची थोड्याच वेळ तो काय आहे, राज ठाकरे काय बोलतात याकडे खरंच बघायचं लक्ष लागलं। बरोबर, राज ठाकरे हे आता पोहोचलेत। राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये यापूर्वीच दाखल झाले आहेत। वर्धापन दिनानिमित्त जो मेळावा होतोय त्या मेळाव्याला थोड्याच वेळात राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत। प्रांजल, एक प्रश्न आहे की राज ठाकरे आता थोड्याच वेळात संबोधित करतील या मेळाव्याला। राज ठाकरे यांची कन्या देखील आता त्यांच्या सोबत दिसते आहे। दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचा हा मेळावा होतोय। राज ठाकरे आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि त्यानिमित्त सगळं जागा वाटप, युती आणि आघाड्या यांच्या चर्चा राज्यभरात बघायला मिळतात। त्यामुळे मनसे सुद्धा भाजपसोबत युती करणार का, युतीत सहभागी होणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळतात। त्यामुळेच राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे। काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती आणि याबाबत आशिष शेलार यांना युतीत मनसे सहभागी होणार का याबद्दल प्रश्नही विचारला होता, पण त्याबद्दल राज ठाकरे आणि आशिष शेलार दोघांनीही बोलणं टाळलं होतं। त्यामुळे युतीबाबत कुठली घोषणा होते का किंवा तसं सुतोवाच काही करतात का, किंवा आत्ताच्या राजकीय जी स्थिती आहे राज्याची त्याबाबत राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेतात का, वेगळं पाऊल उचलतात का, हे सुद्धा बघावं लागेल। राज ठाकरे हे सहकुटुंब आता दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे त्यांच्या पत्नी सुद्धा आता या सभागृहात पोहोचल्यात। राज ठाकरे कुटुंबियांसह वर्धापन दिनानिमित्त आता सभागृहात पोहोचले आणि थोड्याच वेळात राज ठाकरे या सभागृहात उपस्थित मनसैनिक, त्याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील।
गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2019ला जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मनसेने लोकसभेत आपला एकही उमेदवार उभा केला नव्हता, पण त्यांनी मोदींविरोधात भूमिका घेतली होती आणि तेव्हा राज ठाकरे यांनी ज्या काही भूमिका घेतल्या आणि जे काही प्रेझेंटेशन्स दिले वेगवेगळ्या कामांबद्दल, ते लाव रे तो व्हिडिओ या टॅगलाईन खाली बरेच प्रसिद्ध झाले होते आणि यातून त्यांनी मोदींवर, भाजप सरकारवर सडकून टीका केली होती। पण जसं जसं 2024ची लोकसभा निवडणूक जवळ येत गेली तसतसं राज ठाकरेंच्या भूमिकेत देखील बदल होत गेला आणि आता राज ठाकरे मोदींच्या आणि भाजपच्या चांगल्या कामांचं कौतुक देखील करताना दिसतात। कधी कधी काही मुद्द्यांवरून राज्य सरकारच्या भूमिकेवर ते प्रश्न सुद्धा उपस्थित करत असतात। त्यामुळे एक संदिग्धता तयार झालेली आहे राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।